नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे, निंगोट पद्मजा स्पीक्समध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. या चॅनलवर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडीत दिनविशेष माहिती असते. ज्येष्ठांसाठी खास व्हिडिओ, महिलांसाठी विशेष टिप्स आणि विद्यार्थ्यांसाठी स्पिरिच्युअल अँड मोटिवेशनल व्हिडिओ असतात. तर बघा, आता ज्या स्त्रिया 55 ते 60 वर्षापर्यंतच्या आहेत किंवा 60च्या पुढे आहेत, तर त्यांच्या चेहऱ्यावर अगदी नैसर्गिक चमक तुम्हाला दिसत असेल. बरेच लोक मलासुद्धा विचारतात की मॅडम तुम्ही रिटायर झालात, वाटत नाही हो. कारण रिटायरमेंट म्हटलं की आपलं वय हे अगदी 58च्या पुढेच असतं, पण त्या म्हणतात की तुम्ही वाटत नाहीत. असं जेव्हा कोणी आपल्याला म्हणतं तेव्हा अगदी आपल्या चेहऱ्यावर अशी नैसर्गिक चमक येते. कारण स्तुती ही सर्वांनाच प्रिय असते. तुम्हालाही स्तुती आवडते तुमची केलेली, आणि मलासुद्धा आवडते. आपण काही संत महात्मे नाहीत की आपल्याला आवडणार नाही, आणि आवडायला सुद्धा पाहिजे. पण मग जेव्हा असं आपल्याला कोणी म्हणतं की तुम्ही वाटत नाही तो या इतकं वय तुमचं झालेलं असेल, तर तेव्हा आपल्या चेहऱ्यावर जो नैसर्गिक चमक येते, नॅचरल ग्लो असतो, तर तो नैसर्गिक चमक आपण कशी टिकवून ठेवायची आणि ती काय येते. तर सर्वात महत्त्वाचं हे आहे की जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक, तुम्हाला नॅचरल ग्लो हवा असेल, तर तुमची वैचारिक मानसिकता, माइंडसेट ही तुमच्या शरीरामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. आणि तुमचा माइंडसेट चांगला असेल, तुमची वैचारिक मानसिकता चांगली असेल, म्हणजेच काय की तुमचं मन हे आतून शांत आणि आनंदी असेल, तर मग काय होते की तुमच्या शरीरामधून हॅपी हार्मोन्स, एंडॉर्फिन्स नावाचे ते हॅपी हार्मोन्स हे जास्त प्रमाणात स्त्रवतात. आणि मग ते जास्त प्रमाणात स्त्रवायला लागले की तुमच्या चेहऱ्यावर एक अशी वेगळीच चमक दिसायला लागते. म्हणून नेहमी मन हे शांत आणि आनंदी ठेवायचं, त्यामुळे आपण हॅपी असतो. दुसरं एक हार्मोन असतं की ते स्ट्रेस हार्मोन असतं, कॉर्टिसॉल नावाचं. आणि तुम्ही जर सतत अशी चिंता, काळजी करत असाल, आणि त्यामुळे काय होते की तुमच्या शरीरामधून ते कॉर्टिसॉल नावाचं जे स्ट्रेस हार्मोन आहे ते जास्त प्रमाणात स्त्रवतं, आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर निस्तेजपणा, सुरकुत्या दिसायला लागतात, आणि मग तुमचं वय हे अधिक वाटायला लागतं. आता बघा, आपलं वय जर 55च्या पुढे असेल, तर आपल्याला आता आपल्या मुलांची, मुलींची जास्त काळजी, चिंता करण्याचं काहीच कारण नाही. कारण ती त्यांच्या लाईफमध्ये सेट झालेली आहे, त्यांच्या संसारामध्ये ते रमलेली आहेत, तुम्हाला नातवंडही आहेत, शिवाय ते त्यांच्या संसारामध्ये आनंदी आहेत. मग त्यांची सतत काळजी, चिंता तुम्ही करू नका. त्यांना काही आपल्याला वाऱ्यावर सोडायचं नाही आहे, आपलं दररोज बोलणं असतंच, पण सतत त्यांची काळजी, चिंता केल्यानं काय होतं की तुमच्या चेहऱ्यावर मग सुरकुत्या पडतात आणि निस्तेजपणा येतो. आणि बघा की तुमच्या लाईफमध्ये जर भूतकाळामध्ये काही वाईट घटना घडल्या असेल, तर त्याचा तुम्ही आता पश्चाताप करत बसू नका. कारण तो तुमचा भूतकाळ होता, तो आता होऊन गेलेला आहे. म्हणून त्यावर आता जास्त विचार करू नका, ती चिंता करू नका. आणि दुसरं हे की भविष्यामध्ये काय घडेल, असं झालं तर, तसं झालं तर हे भविष्याचे हे स्वप्न तुम्ही रंगवू नका. कारण ते भविष्य आहे आणि अजून ते घडायचंच आहे. म्हणून अगदी आनंदामध्ये, उत्साहामध्ये, वर्तमान काळामध्ये जगायचं. आजचा दिवस आपल्याला देवाने दाखवला आहे, देवाचे आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा, आणि आजचा दिवस हा वर्तमान काळातील आपल्याला आज हा दिवस मिळालेला आहे, त्याबद्दल अगदी भरभरून जगा. त्याने काय होतं की आपल्या चेहऱ्यावर एक असं नैसर्गिक चमक येतं, नैसर्गिक ग्लो येतो. आणि काय करायचं की सतत तुलना करणं टाळा. तुलना जर तुम्ही करत राहिलात ना, तर तुमच्या शरीरामध्ये न्यूनगंड हा निर्माण होतो, आणि तुम्हाला असं जळजळ वाटायला लागते, आणि त्यामुळे मग तुमच्या चेहऱ्यावरची चमक ही निघून जाते, तुमचा नॅचरल ग्लो हा निघून जातो. म्हणून तुलना करायची नाही. आता बघा, आपला रंग असेल, रंग, रूप, तुमचं जे काही आहे, तुमची उंची, तुमचं व्यक्तिमत्व हे तुम्ही स्वीकारलेलं आहे, तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि मग आता त्याची तुलना करण्याची काही गरजच नाही. तुम्ही आरशासमोर उभे राहून बघा, आणि छान असं हसा, तिथे छान स्माईल करा, आणि स्वतःलाच सांगा की मी युनिक आहे, आय एम स्पेशल. असं जर तुम्ही म्हटलं ना, तर तुम्ही तुलना करणारच नाही. मला देवाने स्पेशल बनविलेलं आहे.
म्हणून तुलना करायची नाही. त्यामुळे न्यूनगंड आणि जळजळ वाढते आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. ते तसं करायचंच नाही. दुसरं हे की ईर्ष्या करू नका, राग करू नका कुणाचा. तुम्ही जर ईर्ष्या राग असं जर केलं तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढून तुमच्या शरीरावरची जी नॅचरल ग्लो आहे, जो नैसर्गिक चमक आहे, ती कमी होते. म्हणून काय करायचं, क्षमा करण्याची वृत्ती ठेवायची. चालू म्हणजे काय असतं की सुखदुःखाच्या घटना ह्या घडतच असतात, पण आपण काय करायचं, क्षमा करण्याची वृत्ती ठेवायची. आणि काय करायचं माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहायचं. हसल्याने काय होतं की आपल्या चेहऱ्यावरचे जे स्नायू आहेत ते असे त्यांची ओढाताण होते. त्यामुळे तिथे रक्ताभिसरण जे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते चांगल्या प्रमाणात होतं आणि मग ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक अशी नैसर्गिक चमक म्हणजे नॅचरल ग्लो येतो. आणि कृत्रिम हसायचं नाही बरं का, अगदी खळखळून नॅचरल नैसर्गिक हसायचं आणि असं नेहमी हसत राहायचं. दुसरं हे असतं की आता आपल्याला 60 वर्षाच्या वयामध्ये आपल्याला जी भूक कमी लागायला लागते आणि आपण विशिष्टच पदार्थ जास्त घ्यायला पाहिजे, भाज्या जास्त खायला पाहिजे, फळं सीझनल फळं असतात ते, मोड आलेली कडधान्य, त्यानंतर तुम्हाला जे म्हणजे आवडतात ते पदार्थ तुम्ही खायचे, पण जास्त तेलकट तुपकट तळलेलं अति गोड याचं प्रमाण आपल्याला कमी करायचं असतं. आणि आपलं जेवणसुद्धा थोडंसं कमीच आपण केलेलं असतं 60च्या पुढे. तर ते तसाच आपला आहार ठेवायचा, फक्त फळं वगैरे भरपूर घ्यायचे, ड्रायफ्रूट्स पण खायचे बरं का. हां, पैसे अगदी जमा करून नाही ठेवायचे, आपल्या स्वतःसाठीच खर्च करायचे असतात. दुसरं हे असतं की मेडिटेशन करा, योगा करा, प्राणायाम करा. त्यामुळे काय होतं की तुम्हाला सकाळची सकारात्मक ऊर्जा मिळते आणि सकाळची सकारात्मक ऊर्जा ही अतिशय आवश्यक असते. त्यामुळे काय होते की दिवसभरामध्ये आपल्याला ती ऊर्जा असते आणि आपल्याला तो दिवस आपला चांगला जातो. म्हणून सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉकला जात असाल, तुम्हाला काही आसनं येत असेल ते करा. आणि त्यामध्ये तुलना करू नका की ही इतकी फिरत आहे मग मी तितकीच फिरायला पाहिजे, याने असे आसनं केले किंवा याने इतकं वेट कमी केलं तर मला करावंच लागेल, अशी तुलना तिथे करायची नाही. आपल्या शरीराला झेपेल, आपल्याला जेवढं छान वाटत आहे तेवढेच तुम्ही आसनं करा, तेवढेच मिनिटं तुम्ही फिरा. उगाचच तिथे तुलना करत बसू नका. त्यानेही काय होते की तुमच्या चेहऱ्यावरती असा एक नॅचरल ग्लो येतो आणि तो नॅचरल ग्लो हा अतिशय आवश्यक असतो. आणि सर्वात महत्त्वाचं असतं की आता 60 वर्षाचं वय झालं की मग आपण उठायचा कंटाळा करतो आणि पाणी भरपूर पिणं हे फार महत्त्वाचं आहे. 3 लिटर पाणी, 3 बॉटल, 1-1 लिटरच्या तुम्ही 3 लिटर पाणी किंवा 8 ते 9 ग्लास पाणी हे प्यायलाच पाहिजे. मग उठायचा कंटाळा करायचं नाही बरं का. काय करायचं मग की बॉटल भरूनच ठेवायची आपल्याजवळ. तुम्ही कोणतीही बॉटल वापरू शकता, तुम्ही स्टीलची वापरा, कॉपर बॉटल किंवा काचेची बॉटल. आजकाल काचेच्या बॉटल जास्त वापरण्यात येतात, तर त्या बॉटल आपल्याजवळ भरून ठेवायची. म्हणजे मग तुम्हाला उठायचा कंटाळा येणार नाही आणि तुम्ही पाणी भरपूर प्याल. त्याने काय होतं की तुमच्या शरीराचं रक्ताभिसरण हे अतिशय चांगलं होतं, तुमचं शरीर हे हायड्रेट राहतं, पाण्याचा अंश शरीरातून कमी होत नाही आणि म्हणून मग तुमच्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येतो, नैसर्गिक चमक ही तुमच्या चेहऱ्यावर येते. म्हणून पाणी जे आपल्याला आवश्यक आहे ते योग्य प्रमाणामध्ये प्यायलाच पाहिजे आणि कपडे छान छान घालायचे. आता दुसरं हे आहे की आता वय जरी 60 वर्षाचं झालेलं असेल तरीही काय असतं की खूप काही असं चेहऱ्यावरला मेकअप वगैरे करायचं नाही. आणि आता आपल्याजवळ आपल्याला आता काही म्हणजे ड्युटीवर जायचं नाही आहे, आपण काही कॉलेजमध्ये जाणार नाही आहे, तर आपलं घरचं जे सामान असतं मेकअपचं ते पण कमी झालेलं असतं. पण आपल्या किचनमध्ये जे असतं ना नॅचरल, ते आपण लावू शकतो. आजकालच्या मुलींसारखं आपल्याजवळ खूप बॉटल्स भरलेल्या, डे क्रीम, नाईट क्रीम, दुपारचं क्रीम वेगळं, त्यानंतर लोशन्सच्या बॉटल्स त्यांच्या बाथरूममध्ये भरपूर भरलेल्या असतात, त्यांच्या ड्रेसिंग टेबल पूर्ण भरलेला असतो. तर त्याची काही आता आपल्याला आवश्यकता नाही आहे. पण आपलं असं किचनमधलं तुम्ही दूध असेल तर कच्चं दूध लावा, त्यानंतर लिंबू आणि साय ते लावू शकता, त्यामध्ये हळद टाका थोडी, त्यानंतर तुम्ही बेसन हे लावू शकता, बेसन दही त्यामध्ये हळद टाकून गुलाबजल टाकून हे पण आपण लावलं की त्याचा नॅचरल ग्लो येतो. शिवाय मसूरची डाळ असते आपल्या किचनमध्ये, त्याचं पावडर करून ठेवायचं, ते कच्च्या दुधामध्ये भिजवून ते लावायचं. टोमॅटोची फोड, तुम्ही टोमॅटोची भाजी करत आहात ते एक फोड आपल्या चेहऱ्यावरून फिरवायची. बटाट्याची भाजी करत आहात तर कच्चा बटाटा एक थोडंसं ठेवून द्यायचा आपल्यासाठी आणि तो चेहऱ्यावरून फिरवायचा. म्हणजे असं आपण नॅचरल
थोडंफार करत राहायचं, अगदीच काही सोडून द्यायचं नाही. म्हणजे वय झालेलं आहे, आता मला कुठे जायचं नाही, मी घरीच असते असं समजून आपलं राहणीमानामध्ये बदल करायचा नाही. म्हणून हे जर तुम्ही करत राहिलात ना, तर तुमच्या चेहऱ्यावर असा नॅचरल ग्लो येतो. आणि हे करणं आवश्यक आहे. आणि स्वतःला कसं लुक गुड, म्हणजे गुड लुक तुम्हाला द्यायचं आहे ना, आणि तुम्हाला पण छान वाटतं. आणि बघा, तुम्ही स्वतःच जर छान राहिलात ना, तर आपल्याला स्वतःला एक असा वेगळा फील येतो. आणि आपणच जर एखाद्या दिवशी नाही राहिलं चांगलं, तर आपल्याला चांगलं वाटत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं बरं का, की आपल्याला हे जास्त म्हणजे हे लावायचे नाही आहे केमिकल्स, किंवा आपला मेकअपचं हे करायचं नाही आहे. पण एक मात्र आवर्जून करायचं, की कुठूनही तुम्ही बाहेरून आलात, घरी आल्यानंतर थंड पाण्याने, अगदी गार पाण्याने तुम्ही हातपाय धुवून टाका, चेहरा स्वच्छ धुवा गार पाण्याने, आणि चेहऱ्याला खोबरेल तेल लावा. बाकी तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल. तुमच्याकडे वेळ नसेल, हातापायांना आणि चेहऱ्याला खोबरेल तेल लावा. लावताना थोडी मसाज पण करून घ्या, 1 मिनिट वगैरे केली तर, वेळ असतोच आपल्याकडे, मसाज करा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक असा नैसर्गिक चमक येते, नॅचरल ग्लो येते. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे, की हसा, खळखळून भरभरून हसा, कृत्रिम हसू नका. आणि त्यामुळे सुद्धा बघा की तुमच्या चेहऱ्यावर अशी एक चमक येते. आणि तुम्हाला जर असं कोणी म्हटलं ना, की वाटतच नाही तुम्ही अगदी 60 वर्षाचे झाला आहात, तर स्तुतीही आवडते. तर आपली स्तुती आपण जेव्हा आपल्याला आवडतं, तो नॅचरल आहे की आपली दुसऱ्याची स्तुती केलेली त्यांना आवडत असते. म्हणून एकमेकांसोबत नेहमी असं सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. सकारात्मक ऊर्जा त्यापासून मिळते. आणि जे लोक सकारात्मक असतात त्यांच्यासोबत तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवा. म्हणजे बघा, मग तुमच्या चेहऱ्यावरची जी ही जे नैसर्गिक चमक आहे, नॅचरल ग्लो आहे, तो आणखी वाढेल आणि तुम्ही जास्त आनंदी आणि निरोगी दिसाल. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.